नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या तलाठी परीक्षेसाठी प्रश्नांची मॅरेथॉन सिरीज चालू केलेली आहे आणि परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. तर यामुळे आपल्याला सर्वांना प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यानुसारच आपण आजचा पेपर आहे आपला इंग्रजी ग्रामरवरती, जो आपला आहे 14वा सराव पेपर, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. बघा, इथं पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला. पहिला प्रश्न काय दिला आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ठीक आहे, इथं आपल्याला एक इडियम दिलेली आहे. इडियम काय बघा, इथं लूज ग्राउंड. लूज ग्राउंड नावाचा एक इडियम आहे. याचं आपल्याला काय करायचं, मिनिंग द्यायचं आहे. तर यासाठी याचं मिनिंगवालं उत्तर येतं बघा. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. फॉल बिहाइंड. लूज ग्राउंड म्हणजेच काय, फॉल बिहाइंड. तर दुसरा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आहे. फिल इन द ब्लँक आहे. वाक्य काय दिलं बघा, शी इज स्मार्टर दॅन ऑल हर फ्रेंड्स. बघा, शी इज स्मार्टर, डिग्री ऑफ कम्पॅरिझनवरला हा क्वेश्चन आहे. इथं बघा दिले त्यांनी स्मार्टर दॅन दिले, म्हणजे इथं आपल्याला काय लागायला पाहिजे बघा. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. शी इज मोर स्मार्टर दॅन ऑल हर फ्रेंड्स. पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो की सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर बघा, इथं अँटोनिम दिले म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द सांगायचे दिलेल्या शब्दाचा. दिलेला शब्द काय बघा, इथं आपल्याला स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस हा शब्द आहे. तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द द्यायचा. बघा, इथं अर्थ मी दिला आहे, तुम्ही पाहू शकता. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 डेलिबरेट. डेलिबरेट हा त्याचा अँटोनिम होणार. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा फिल इन द ब्लँक आहे बघा. प्रश्न काय दिला आहे, even his relatives didn't stand by him in his misfortunes. बघा, हे वाक्य दिले. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 नियरेस्ट. बघा, even his nearest relatives didn't stand by him in his misfortunes. नियरेस्ट उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे, इथं 4 पर्याय दिलेत ॲक्वेंटन्ससाठी. तर एक पर्यायाची स्पेलिंग बरोबर आहे. तर तो कोणता पर्याय बघा, मी सांगतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. बघा, 3ची स्पेलिंग काय आहे, ACQUAINTANCE ही आहे ॲक्वेंटन्सची स्पेलिंग. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. बघा, इथं मिनिंग द्यायचे दिलेल्या शब्दासाठी. शब्द काय दिले बघा, शोल. शोल नावाचा शब्द आहे. तर याचं आपल्याला मिनिंग द्यायचे. उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 अ नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर. शोल म्हणजेच काय, अ नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर. पुढचा प्रश्न. बघा, पुन्हा करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणले. इथं ऑफुल नावाची स्पेलिंग दिली बघा. तर याचं ऑफुलची स्पेलिंग येते बघा, पर्याय क्रमांक 4 AWFUL. ऑफुल. पुढचा प्रश्न. आता इथं काय दिलं बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली वरचे होते करेक्टली, आता इथं चुकीची स्पेलिंग आपल्याला निवडायची आहे. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 पेन्सिव्ह. पेन्सिव्ह ही स्पेलिंग चुकीची आहे. बाकीचे 3ही स्पेलिंगसुद्धा बरोबर आहेत. पॅटर्नल बरोबर आहे, सोसायटी बरोबर आहे आणि ग्रोथसुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोवर्ब टू फिल इन द ब्लँक. बघा, इथं काय दिले, फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला प्रोवर्ब भरायची आहे. आता वाक्य काय दिलं पाहून घ्या. यू हॅव मेड युअर बेड. आता इथून आपल्याला कंटिन्यू करायचं वाक्य. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 अँड यू मस्ट लाय ऑन इट. यू हॅव मेड युअर बेड अँड यू मस्ट लाय ऑन इट हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला वाक्य कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे दिलेलं वाक्य जे आपलं आहे तर ते आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. वाक्य काय बघा, मास रिवॉर्ड्स आर नॉट डिझायर्ड. हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. तर याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 नो वन डिझायर्स मास रिवॉर्ड्स. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. बघा, इथं आपल्याला सिनॉनिम द्यायचं आहे दिलेल्या शब्दासाठी. इथं सिनॉनिम बघा, शब्द दिला आहे इन्सेशंट. ठीक आहे, इन्सेशंट नावाचा शब्द आहे. तर याचा आपल्याला सिनॉनिम द्यायचे. तर बघा, इन्सेशंट म्हणजेच काय, कंटिन्युअस. ठीक आहे, कंटिन्यू करणे. तर याचं आपण घेऊ शकतो बघा, पर्याय क्रमांक 4 कंटिन्युअस. पर्याय क्रमांक 4 कंटिन्युअस. पुढचा प्रश्न.
सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. इथं आपल्याला वाक्य दिले डायरेक्ट स्पीचमध्ये. वाक्य काय दिलं पहा. शीला सेड टू हर डॉटर स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स. तर हे वाक्य आहे आपलं. तर याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं बघायचं. बघा पर्याय क्रमांक 4 काय आहे. बघा, शीला ॲडवाइज्ड हर डॉटर टू स्टडी वेल इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. पुन्हा अँटोनिम आहे बघा. अपोजिट वर्ड द्यायचे कोणत्या शब्दाला. व्हॅलिडेट या शब्दाला अँटोनिम द्यायचे आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 डिसप्रूव्ह हा त्याला अँटोनिम शब्द येतो. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा इथं काय दिले. वाक्य दिले बघा यू विल हॅव. आता याच्यानंतर आपल्याला वाक्य कंटिन्यू करायचे. तर बघा इथे यू विल हॅव दिले, म्हणजे हॅव नंतर इथं आपल्याला येणार आहे V3. ठीक आहे, V3 आपल्याला टाकायचं आहे. तर इथं बघा V3वाला पर्याय कोणता येतो. पर्याय क्रमांक 1 बघा. यू विल हॅव फिनिश्ड युअर सिलेबस बाय दिस टाईम नेक्स्ट इयर. यू विल हॅव फिनिश्ड युअर सिलेबस बाय दिस टाईम नेक्स्ट इयर. ठीक आहे, म्हणजे बघा फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये वाक्य आपल्याला करावं लागलं. फ्युचर परफेक्ट टेन्स. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचे. बघा याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 पोटेन्शियल. POTENTIAL पोटेन्शियल. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य दिले बघा. लँग्वेज इज सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स पर्पजेस विच इज टू. बघा, लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स द पर्पज ऑफ विच इज. ठीक आहे, त्याचं पर्पज काय आपल्याला. त्याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स अँड फिलिंग्स. पुढचा प्रश्न. तर इथं बघा पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. वाक्य वाचून घेऊ अगोदर. द कमिटी टेकन अ नोट ऑफ द एलिगेशन्स मेड अगेन्स्ट द हेडमिस्ट्रेस. बघा इथं मला सांगायचं आहे. तर इथं बघा उत्तर इथं बघा इथं आर वगैरे काही येत नाही. ठीक आहे, तर इथं काय येतं हॅज येतं. काय येतं उत्तर हॅज. द कमिटी हॅज टेकन अ नोट ऑफ द एलिगेशन्स मेड अगेन्स्ट द हेडमिस्ट्रेस. पुढचा प्रश्न. पुन्हा इथं आपल्याला फिल इन द ब्लँक आहे, पण इथं आपल्याला काय करायचं सिनोनिम द्यायचे. सिनोनिम कशासाठी. ब्रॅकेटमधल्या वर्डसाठी सिनोनिम द्यायचे. ब्रॅकेटमध्ये वर्ड कोणते बघा ॲबंडन्स. तर वाक्य वाचून घ्या. द ॲपल्स ग्रो इन ॲबंडन्स इन दिस व्हॅली. तर याचा ॲबंडन्सचा जो सिनोनिम आहे तो आपल्याला द्यायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्रोफ्युजन. काय येतं प्रोफ्युजन. बाकीचे अर्थ दिले तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड आपल्याला द्यायचे. वाक्य काय दिलं बघा. द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ. द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ. तर याला वन वर्ड द्यायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 ॲस्ट्रॉनॉमी. काय म्हटलं जातं याला ॲस्ट्रॉनॉमी. पुढचा प्रश्न. पुन्हा इथं वन वर्ड दिलं बघा. वन वर्ड आहे बघा. वन वर्ड द्यायचे. वाक्य काय दिलं बघा. an organism's capacity and ability to survive in its environment. तर यासाठी आपल्याला काय द्यायचं वन वर्ड द्यायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 अडॅप्टेशन. काय म्हणतो याला आपण अडॅप्टेशन. पुढचा प्रश्न. बघा इथं काय दिलं सिनोनिम. ठीक आहे, सिनोनिम द्यायचे कशासाठी ब्रॅकेटेड वर्डसाठी. पहिलं वाक्य वाचून घेऊ आपण. द ताजमहल इज अन एक्स्ट्रॉर्डिनरी वर्क ऑफ आर्ट. बघा इथं ब्रॅकेटमध्ये दिलं एक्स्ट्रॉर्डिनरी. तर याचं आपल्याला सिनोनिम द्यायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मार्वेलस हा त्याला सिनोनिम आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. बघा वाक्य काय दिले आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. द चिल्ड्रन आर प्लेइंग द गिटार. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला पॅसिव्ह करायचे. वाक्य कोणत्या काळात चालले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चालले. तर याचं पॅसिव्ह करताना फॉर्म्युला काय होतो बघा. ऑब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय सब्जेक्ट. तर बघा हा फॉर्म्युला कुठं बसतो आहे आपल्याला. इथं बीइंगवाले एकच ऑप्शन दिसतो बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये. द गिटार इज बीइंग प्लेड बाय द चिल्ड्रन. हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू आपण. ॲप्रोप्रिएट टेन्सवाले योग्य काळाचा प्रकार आपल्याला टाकायचा आहे. पहिलं वाचून घ्या वाक्य. रूही द मूवी बिफोर रिमझिम केम. ठीक आहे, तर इथं बघा उत्तर काय येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला हॅड वॉच्ड. रूही हॅड वॉच्ड द मूवी बिफोर रिमझिम केम. एक चालले आपलं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. तर दुसरी ॲक्शन येणार आहे आपली
सिम्पल पास्ट टेन्समध्ये. पुढचा प्रश्न पाहू. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड पुन्हा आलाय. इनकरेक्टली चुकीची स्पेलिंग सांगायची आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अल्केमिस्ट. ALCHE येते इथं, तिथं आय दिलं त्यांनी. पुढचा प्रश्न. ठीक आहे, पुन्हा इथं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. सेंटेन्स इज इन पॅसिव्ह वॉइस, सॉरी वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे, तर त्याला आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायचं. वाक्य काय दिलं बघा. हीज रूड बिहेवियर डिसअपॉइंटेड मी. हीज रूड बिहेवियर डिसअपॉइंटेड मी. बघा वाक्य कशामध्ये आहे, वाक्य AVमध्ये आहे. AV म्हणजेच काय, ॲक्टिव्ह वॉइस. तर याचा पॅसिव्ह वॉइस येते बघा. वाक्य बघा, वाक्याचा काळ सिम्पल सिम्पल पास्ट टेन्स आहे. तर याचं फॉर्म्युला येतं बघा, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय सब्जेक्ट. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे, आपला मी आहे. तर मीचं चेंज येतं बघा आय. बघा इथं आय वॉज डिसअपॉइंटेड विथ हिज रूड बिहेवियर. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील यासाठी. पुढचा प्रश्न. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा करेक्टली स्पेल्ड वर्ड सिमेट्रीसाठी आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 CEMETERY सिमेट्री. पुढचा प्रश्न. तर करेक्टली स्पेल्ड वर्ड पुन्हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, सीलिंगसाठी आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 CEILING सीलिंग. पुढचा प्रश्न. पुन्हा इथं ॲप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक आहे, ते पण कशासाठी, दॅट इज इन द प्रेझेंट टेन्स टू फिल इन द ब्लँक. तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक, पहिलं वाक्य वाचून घेऊ. शी इन चेन्नई बट शी स्टील डझंट हॅव अ कमांड ओव्हर द तमिळ लँग्वेज. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 शी हॅज. बघा इथं हॅज येते कारण की थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तर हॅव तर येणारच नाही, हॅज येतं. शी हॅज बीन लिव्हिंग इन चेन्नई बट शी स्टील डझंट हॅव अ कमांड ओव्हर द तमिळ लँग्वेज. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम आहे. अँटॉनिम अपोजिट वर्ड ड्युबियस या शब्दासाठी. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 सर्टन. ठीक आहे, ड्युबियसचा अँटॉनिम काय तर सर्टन. बाकीची मिनिंग दिलेत पाहू शकता. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. गिवन वर्डचा मिनिंग द्यायचं आहे. गिवन वर्ड आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा अर्थ काय तो हे सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 द वन हू लुक्स ॲट द निगेटिव्ह डार्क साईड ऑफ द एव्हरीथिंग. म्हणजेच काय, निराशावादी. तर याचं पेसिमिस्टचं जर समजा अपोजिट म्हणायचं असेल तर आपण ऑप्टिमिस्टिक म्हणू शकतो किंवा ऑप्टिमिस्ट. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. बघा 31वा प्रश्न तुमच्यासाठी. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथं 4 स्पेलिंग दिलेत सक्सेसफुल या शब्दासाठी. त्याच्यापैकी एकाची स्पेलिंग बरोबर आहे. 4 पर्याय दिलेत बघा तुम्हाला, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.